Halo, Chick. चला मॅचला आपण सुरुवात करूयात. पुनश्च सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं कांबाकर चषकाच्या या दुसऱ्या पर्वामध्ये मनपूर्वक सरसर्दिक स्वागत असेल. आणि दरम्यान ही मॅच मेहताब 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट पीके अँड सन्स SSCC डोंबिवली. पीके अँड सन्स डोंबिवली अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. आणि सध्याच्या घडीला इथे मात्र टॉस जिंकलाय तो म्हणजेच पीके अँड सन्स डोंबिवली या संघाने प्रथमतः त्यांनी स्वीकारली फलंदाजी. आमंत्रित केले क्षेत्ररक्षणासाठी इथे मात्र मेहताब 11 या संघाला. चला सलामीची जोडी मताच्या आतमध्ये इथे मात्र दाखल झाली. आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. भरपूर विलंब झालाय परंतु आता लेट पण थेट या स्पर्धेला आपण सुरुवात करतोय. तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं मनपूर्वक सरसर्दिक स्वागत असेल. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आदिशक्ती जगदंबे मातेला नमन करून महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आजच्या या दुसऱ्या रजनीला दुसऱ्या रात्रीला आपण करतोय सुरुवात. सलामीची जोडी मताच्या आतमध्ये दाखल होतोय. टॉस जिंकला पीके अँड सन्स या संघाने इथे मात्र प्रथमतः बॅटिंग स्वीकारली. सलामीची पेर देखील मताच्या आतमध्ये दाखल झाली आणि सुंदर असं हे क्रीडांगण आपण पाहतोय कांबाकर चषकाच्या माध्यमातून. ग्रामस्थ मंडळ कांबा आणि संपूर्ण या ठिकाणी मात्र गावदेवी क्रिकेट संघ यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा आपण पाहतो. योगेश शेठ बनकरी उपाध्यक्ष कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे आणि आता मात्र त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील तितक्याच दमदार आणि भव्य दिव्य स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. चला मॅच आणि इथे मात्र सलामीची जोडी आपण पाहतोय. निलेश म्हात्रे आणि त्याच्या सोबतीनं योगेश पाटील ही सलामीची जोडी मताच्या आतमध्ये. मेहताब 11 संघाचे 12th मॅन आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा. चला टीम मेहताबचे 12th मॅन आपण या. बॉलर्स नेम प्लीज. आणि आय थिंक यस मेहताब ज्यांच्या नावानं हा संघ ओळखला जातोय ते स्वतः आता गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतात. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. शो द गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट. व्हेरी फास्ट बॉल ऑन द मार्क. मेहताब आणि समोर ॲज अ बॅटर निलेश म्हात्रे ज्याच्या नावाचा डंका संपूर्ण डोंबिवली परिसरामध्ये आपण पाहिला अनुभवला आणि तोच फलंदाज स्ट्राइक एंडला. पहिलाच बॉल सॉफ्ट हँडने खेळले. समोर क्षेत्ररक्षक सज्ज असेल. इथे मात्र सन्मान दिला. पुश करो खुश रहोची भूमिका साकारली आणि इथे मात्र पहिलाच बॉल आलाय. डॉट बॉल न सुरुवात करून देतोय. मधाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती मेहताब. दोन्ही पंचांश ऑफिशियली पंच देखील सज्ज आहेत. टीम GSL देखील सज्ज. हो दुसरा बॉल देखील इथे मात्र अतिशय सुरेख पद्धतीने हाताळला. 2 बॉल आणि दोन्ही बॉल वरती इथे मात्र चकमकलोय. अगदी निलेश म्हात्रेला शांत ठेवला. चांगली गोलंदाजी.
हो आता समोरच्या दिशेने खेळलात परंतु क्षेत्ररक्षक सज्ज धावबादची संधी इथे निर्माण झाली आणि या स्विंगर अप पहिला मासा पहिला झटका मधाच्या आतमध्ये लागत असताना पीके अँड सन्स या संघाला धावबादच्या स्वरूपाने निलेश म्हात्रे शून्यावरती बाद. पहिला हादरा पहिला झटका लागत असा मधाच्या आतमध्ये निलेश म्हात्रे शून्यावरती बाद झाले. अगदी आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग देखील त्या ठिकाणी अगदी आपण पाहिले तर मिड ऑफला क्षेत्ररक्षण झालं आणि लगेचच ॲक्युरेट फेकी आणि नॉन स्ट्राइक एंडला गोलंदाजाने देखील चांगलं कार्य केलं आणि फलंदाज निलेश म्हात्रेला शून्यावरती माघारी परतावा लागला. आता तिसऱ्या क्रमांकावरती आज बॅटर साई म्हात्रे सज्ज होतोय. साई म्हात्रे त्याच्या सोबतीनं योगेश पाटीलला 3 बॉल आतापर्यंत फेकलेत. मेहताबने एकही धाव खर्च केली नाहीये. चांगली या ठिकाणी मात्र गोलंदाजी देखील पाहायला मिळते. वेळेच्या बाबतीत देखील सूचना आपणास आयोजकांच्या वतीनं दिल्या गेल्यात. 5 षटकांची जरूर ही मार्च आहे परंतु 20 मिनिटांचा अवधी सुरुवातीच्या 4 षटकांसाठी असेल या गोष्टीची नोंद घ्या. फुलटॉस समोरच्या दिशेने उडवला आणि इथे मात्र 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतात परंतु त्यांना भेदून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पहिला दमदार चौकार. चला डीजे मास्टर थोडस कॉन्सन्ट्रेट आपण देखील करा. आणखी एक उडवला आणि आता देखील चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 इन अ रो लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून दुसरा धमाका चौकार. साई म्हात्रे आता चमकतोय. योगेश आहे स्ट्राइक एंडला आणि बॅक टू बॅक 2 चौकारला. आणखी एक इथे मात्र चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. इनफिल्डला क्लिअर केला आणि बॅक टू बॅक सलगचा हा तिसरा दमदार चौकार आलाय योगेश पाटीलच्या बॅट मधून आणि चौकारांच्या हॅट्रिक आजच्या दुसऱ्या रजनीमध्ये आपल्या नावावरती करत असताना योगेश पाटीलला आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 12 या आकड्यावरती. सुरुवातीच्या 3 चेंडूंचा विचार केला तर 3 चेंडू गोलंदाजाच्या नावावरती राहिले. मेहताबने चांगली गोलंदाजी केली परंतु योगेश पाटीलने स्ट्राइक घेण्यासाठी जी धडपड केली होती आणि त्या धडपडीमध्ये इथे मात्र एक विकेट देखील गमावली होती परंतु स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी स्वीकारली आणि जशी स्ट्राइक मिळाली बॅक टू बॅक 3 चौकार मारले. बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. टीम मेहताब. नासिर.
सेकंड स्पेल मध्ये आता नासिर वरती इथे मात्र जबाबदारी दाखवली गेली. मेहताबने चांगली सुरुवात करून दिली होती, परंतु तदनंतर योगेश पाटीलच्या बॅट मधून बॅक टू बॅक 3 चौकार आले. 12 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आणि आता नासिर वरती जबाबदारी. ओ प्रचंड वेग पाहायला मिळाला आणि इथे मात्र एक धाव बाईच्या स्वरूपाने जोडली जाईल. अगदी आपण पाहिलं तर बॅटर देखील बीट झाले, यष्टीरक्षक देखील बीट झाले आणि पाठीमागे घोषांकी क्षेत्र आणि डिक्लेअर झोन मध्ये जाऊन चेंडू विसावला आणि एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 13 वरती जाऊन पोहोचली. चला स्ट्राईक कंपल्सरी चेंज करावी लागेल. बॅटला चेंडू लागो अथवा न लागो, परंतु इथे कंपल्सरी तुम्हाला स्ट्राईक चेंज करावी लागेल. हा महत्वाकांक्षी नियम आहे आणि सर्व संघांनी या गोष्टीचे देखील या सूचनेचं देखील पालन करणं गरजेचं राहील. धावसंख्या धावफलकावरती 13 वरती जाऊन पोहोचली. 13 वरती 1. आता काहीसा इथे मात्र बदल केला जातो. क्षेत्ररक्षणाची विवरचना वेगळी आखली गेली आहे, कारण की मागील 3 चेंडूवरती 3 चौकार योगेश पाटीलने मारले होते. त्याच्यासाठी आता हे जाळं विणलं गेलंय आणि त्या जाळ्यामध्ये अडकतील किंवा ते जाळे फाडून चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवतील, हा देखील प्रश्न निर्माण झाला. आडव्या बॅटने ऑन साइडला चांगला फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र मिसफील्ड झाले, नजर हटी, दुर्घटना घटी. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ players. 2 runs on the board and scoreboard goes on. 15 runs on the board. PK and Sons डोंबिवली 15 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. नासिर देखील इथे मात्र चांगली कामगिरी करतोय. ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या अनुभवू शकाल. आमचे दोन्ही फाउंडर आमच्या सोबत जोडले गेले. आवेश मात्रे सध्याच्या घडीला मुख्य ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये. इथे मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये भाविक हर्षण यश यांना आपण पाहतोय. पंचांची जबाबदारी आपण पाहिले तर आमचे अनुभवी पंच सुदीपजी अंबवणे सर आणि साजिद खान सर पंचांच्या भूमिकेमध्ये. तिथे मात्र पुनश्च फटका चांगला आहे, परंतु आता क्षेत्ररक्षक अगदी डीप मिड विकेटला सज्ज होता. सिंगलला आता पुनश्च डबल मध्ये परावर्तित केलं आणि या 2 धावा प्रचंड वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आमचे नवापाडाचे मनोज दादा जोशी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. पिंट्या जोशी या नावाने सुपरिचित आहेत. जितके चांगले गुणलेख येतात तितके चांगले त्यांच्या ठिकाणी मात्र नक्कीच त्यांचा खेळ देखील आपण पाहिला. आडव्या बॅटने ऑन साइडला चांगला फटका, डीप मधून फिल्डर येतोय. एक तर कंप्लीट झाली, आता दुसरी मिळणार नाहीये, कारण की फेकी इथे मात्र ऍक्युरेट पाहायला मिळाली. आणि आमचे समालोचक मित्र सदाबहार कॉमेंटेटर हाच त्यांना देखील आम्ही म्हणतो रोशनजी संते सर, हे देखील आमच्या सोबत जॉईंट आहे आणि आजची रजनी देखील तितकीच दमदार पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाहीये. ओ फटका इथे मात्र चांगला आहे, उंची जास्त, लांबी गाठली आहे. फिल्डर के मस्तक को दस्तक देते हुए सीमा रेषेच्या बाहेर आजच्या रजनीतील पहिला ब्लास्ट षटकार. खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आता मात्र वेगाने पुढे जात असताना 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 12.00 ची सरासरी सुरुवातीच्या 2 षटकामध्ये इथे मात्र पाहायला मिळाली. आता उर्वरित 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. प्रेक्षकांची देखील तितकीच प्रचंड गर्दी आपण पाहतोय.
आमची योगेश शेठ बनकरी देखील सातत्याने मैदानाच्या बाजूला फेरफटका मारताना निलेश दादा कडू हे देखील आपण पाहतोय. खरं तर आज 40+ सर्व संघांना आपण पाहतोय, गुणवान खेळाडूंना आपण पाहतोय. एक धाव आरोग्यासाठी हे नेहमी समीकरण राहिलंय, परंतु अशा रचनेमध्ये कुठला संघ कुठल्या संघावरती हवी ठरेल हे देखील पाहणं गरजेचं राहील. प्रकाश झोतामध्ये खेळण्याची एक वेगळीच मजा असते. आज सध्या आपण पाहिलं तर लगीन सराई देखील सुरू आहे. भावेश, अनेकांचे लग्न होत आहेत आणि अजूनही होत राहतील, परंतु आता सध्या मध्येच आपण पाहिलं तर हा क्रिकेटचा मनमुराद आनंद देखील लुटला जातो. कल्याण मुरबाड हायवेच्या अगदी बाजूवरती इथे मात्र हे सुसज्ज असं हे क्रीडांगण आपण पाहतोय. ग्रामस्थ मंडळ कांबा आणि संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून हे सुंदर असं क्रीडांगण सजवलं गेलं. तिसऱ्या षटकाला आता सुरुवात होती आणि आता तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज चला तिसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात होत्या. हो, इथे मात्र चांगली गोलंदाजी, प्लेड ऑन, यष्टा उद्ध्वस्त, दांडी गोल, आणखी एक झटका, मधाच्या आतमध्ये फलंदाज योगेश पाटीलच्या गळीचा अंत. योगेश बाद. ट्रॅक वरती आमिर आल्याने आमिरने पहिला चेंडूवरती इथे मात्र फलंदाज योगेश पाटीलला बाद गेला. 17 धावा योगेश पाटीलने बनवल्या. चांगला खेळ एकंदरीत आपल्या संघासाठी करून दिला. एक फ्लाइंग स्टार्ट, एक स्वप्नमय सुरुवात जरूर पाहायला मिळाली पीके अँड सन्स डोंबिवली या संघाच्या माध्यमातून, परंतु आता चौथ्या क्रमांकावरती आज बॅटर मान फ्रॉम वरप आबा करांडेला आपण पाहतोय. अशा खेळाडूने देखील चांगलं प्रदर्शन व्यावसायिक क्रिकेट मध्ये देखील केलं आणि आता सध्याच्या घडीला 40+ माध्यमातून देखील आज ऑलराऊंडर चांगली कामगिरी करत आला. परंतु इथे मात्र या रजनी क्रिकेटमध्ये या कंबाकर चषकामध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल, कारण की 24 वरती 2 फलंदाज बाद झालेत आणि चौथ्या क्रमांकावरती आबा करांडेला आता इथे मात्र स्ट्रायकिंगला आपण पाहतोय. गोलंदाज अमीर पुनश्च सज्ज होतोय. फुलटॉस समोरच्या दिशेने खेळल्यात. अगदी सॉफ्ट हँड इथे मात्र फुलटॉस वरती खेळण्याचा मनसुबा आखला आणि त्याच्यावरती 2 धावा देखील मिळवला. चांगली बॅटिंग पाहायला मिळते सध्याच्या घडीला. सॉफ्ट हँडने खेळले, 2 धावा वेगाने पळून देखील काढल्या. धावसंख्या जाऊन पोहोचले 26 वरती. धावफलक आता मात्र जाऊन पोहोचते. अब्बा करांडेकडे क्षमता मोठे फटके मारण्याची, परंतु सध्याच्या घडीला विकेट्स गेले. त्या अनुषंगाने कुठेतरी शांत असा खेळ त्यांचा पाहायला मिळतोय. परंतु आता इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय वेगाने. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या मिरिट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न देखील केले होते, परंतु चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. डिक्लेअरच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. ऍक्शन रिप्ला टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहिला, अगदी चेंडूच्या मिरिट पर्यंत पोहोचले देखील होते आणि कदाचित हा झेल देखील होऊ शकला असा, परंतु आता इथे नशिबाची साथ आबा करांडेला मिळाली. एक धाव आणि एका धावेच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हो, चांगली गोलंदाजी, प्रचंड वेग लाऊड अपील देखील झाली होती, परंतु पंच सहमत नाहीयेत.
आणि इथे मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळाला. परफेक्टली यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. लाऊड अपील देखील झाली होती, परंतु गोलंदाजाला देखील ठाऊक होतं इथे मात्र बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क झाला नाहीये आणि त्या अनुषंगाने इथे मात्र उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. 27 वरती 2 आणि आता मात्र तिसऱ्या षटकातील या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ओ इथे मात्र चांगला फटका उडवलाय समोरच्या दिशेला आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ क्रॅकिंग स्ट्रोक. षटकार. हरवला, फुटला तर नवीनच बॉल दिला जाईल या गोष्टीची देखील आपण सूचना घ्या. शेवटपर्यंत कुठल्याही संघाला इथे मात्र नक्कीच जुना चेंडू दिला जाणार नाहीये. नवीन बॉल दिला जाईल आणि इथे मात्र आणखी एक कमालीचा फटका. बॅक टू बॅक 2 इन अ रो. सीमारेषेच्या बाहेर दुसरा धमाका, दुसरा ब्लास्ट. षटकार. तीन षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 39, 39 वरती जाऊन पोहोचली. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आता गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होतोय. नासिर वरती पुनश्च विश्वास दाखवला. हा ट्रॅकर होता, समोरच्या दिशेने ड्राईव्ह करायचा होता, परंतु चेंडू जात गोशांकी क्षेत्रामध्ये. डिक्लेअरच्या स्वरूपाने एक धावफलकावरती जोडली जाईल आणि धावसंख्या आता 40+, 40 धावा. धावफलकावरती 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आबा करांडे आणि साई ही जोडी पाहतो आपण. चांगली फटकेबाजी साईने पाया केली. मागील 2 चेंडूवरती 2 मोठे फटके मारलेत. इथे मात्र 2 धावा सहजरित्या कंप्लीट होत आहे. अगदी आपण पाहिलं तर डीप कव्हरला क्षेत्ररक्षक होते, परंतु त्यांच्या हातातून चेंडू निसटला. जसा चेंडू हातातून निसटला लगेच सिंगलला दुसऱ्या धाब्यामध्ये कन्वर्ट केला आणि 2 धावा पाहायला मिळाल्या. हा प्रकार त्याच्यावरती पूल केलाय. क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या पळतोय, परंतु आता इथे मात्र फार मोठी चेस आहे आणि इथे पाहावं लागेल नक्की घडलंय का. तर इथे मात्र धावा पळूनच काढाव्या लागतील, कारण की बॉल देखील अगदी मैदानाच्या आतमध्ये अडला होता. व्हॉलेंटियर्स देखील तिथे चेक केलं जाईल. व्हॉलेंटियर्स आहेत, क्षेत्ररक्षक देखील सांगतात की इथे मात्र हा चौकार असेल. टीव्ही स्क्रीन वरती देखील आपण चेक केलं. अगदी बाउंड्री लाईनच्या अगदी सव्वा चेंडू होता, त्या अनुषंगाने इथे मात्र पंचाने देखील चौकार घोषित केला. 46 वरती आता धावफलक जाऊन पोहोचते. 46 धावा. एक विकेट करायचं, परंतु आता डिक्लेअरच्या स्वरूपाने एकच धाव मिळेल. कमालीची फटकेबाजी सुरू. एका बाजूने साई मात्रेला आपण पाहतोय, त्याला मैदानाच्या आतमध्ये आबा करांडे साथ देतोय. 25 धावा बनवल्या साई मात्रेने. 8 बॉल आतापर्यंत फेस केलेत. अफलातून बॅटिंग केली आहे. 4थं षटक मार्ग साधून 4थ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ इथे मात्र शिल्लक आहे.
धावसंख्या 47 वरती जाऊन पोहोचते. 47 धाव फलकावरती. पीके अँड सन्स डोंबिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट मेहताब 11 हा संघ मध्ये पाहायला मिळतोय. साई मात्र स्ट्रायकिंगला सज्ज समोर रज बॉलर नासिर. हा प्रकार त्याच्यावरती पुल केलाय डाऊन दी बॉल फिल्डर आणि इथे मात्र कुठल्या पदाची चूक होणार नाहीये आणि महत्वाचा विकेट मध्ये पाहायला मिळतोय. माघारी परतावं लागेल. फलंदाज साई च्या सोबतीनं आबा कारांडे होते आणि आबा कारांडे देखील चांगली साथ त्याला देत होते, परंतु आता आबा कारांडेचा खेळीचा अंत आबाबाद. नवीन फलंदाज पदाशात मध्ये 24 कॅरेट खणखणीत नाणे हारे जिंकणे. आज बॅटर आता 5व्या क्रमांकावरती सज्ज होईल आणि सध्याच्या घडीला जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती. हो विकेट करायचा होता, परंतु घोषांकी क्षेत्र एक जाव इथून मात्र मिळेल. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या अखेरीस धाव संख्या धाव फलकावरती 48 धावा धाव फलकावरती. हरीश केणे मॅन फ्रॉम चिकनगर त्याच्या सोबतीनं साई म्हात्रे मॅन फ्रॉम देसाई. 8 बॉल आणि 25 धावांची आक्रमक केली साई म्हात्रेने केले. देसाई गावाला बिलॉंग करतायत आणि आमचे ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह चॅनेलचे प्रोप्रायटर देखील देसाईचे अनुषंगाने त्यांच्या चेहऱ्यावरती देखील अस्मिता असते. ऋतिक म्हात्रे असतील, भावेश म्हात्रे असतील, कारण की त्यांच्या गावचा खेळाडू होता सध्याच्या घडीला या स्पर्धेमध्ये चमकला आणि कामगिरी देखील तशीच राहिली. 8 मध्ये 25 बनवल्यात. अंतिम 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज इथे मात्र सज्ज होईल. मोहम्मद अंतिम षटकामध्ये आता सज्ज होतो. गोलंदाज तयार. हो समोरच्या दिशेने खेळलेत आणि इथे मात्र चेंडूला पाठवून दिलं सीमा रेषेच्या बाहेर. कांबाकर चषकाचा हा भव्य षटकार. थँक्यू. धाव संख्या धाव फलकावरती आता जाऊन पोहोचती. 50 कंप्लीट. 54 धावा धाव फलकावरती. सॉफ्टनेस खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु इथे डॉट बॉल पाहायला मिळाला. भव्य स्वागत मोहम्मदचं पहिल्या चेंडूवरती हरीश केणेनं केलं, परंतु त्याच्यानंतर मात्र पलटवार मोहम्मदचा देखील राहिला. आणि आता सध्याच्या घडीला इथे मात्र अंतिम 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि त्याच्यावरती आणखी एक मोठा प्रहार. आडव्या बॅटने ऑन साइडला सीमा रेषेच्या बाहेर आणखी एक धमाका षटकार. पिसे गावचे सन्माननीय सरपंच विजयदादा पाटील आणि त्याचबरोबर भिवंडीचे समाजसेवक हेमंत शेठ गुळवी अर्थातच मुस्साबाई यांचं या ठिकाणी मात्र आगमन होतंय. वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल कांबाकर चषकाच्या वतीनं आणि त्यांच्या सोबतीनं सुधाबाई अंशी देखील त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांच्या सोबतीनं अजूनही
गणेशजी पाटील साहेब 40+ चे उत्कृष्ट खेळाडू या ठिकाणी उपस्थित होतात। या सर्वांचं आपण करूयात मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। कांबाकर चषकाच्या वतीनं हेमंत शेठ गुळवे तसंच मुसाबाई आणि त्याचबरोबर विजय शेठ पाटील मुसाबाई आणि अनेक सारे मान्यवर त्यांच्या सोबतीनं उपस्थित सर्वांचं आम्ही करतोय मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। वेलकम आपणा सर्वांचं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय। अनेक सारे मान्यवर या ठिकाणी उपस्थित सर्वांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतो। आणि सध्याच्या घडीला इथे मात्र आपण पाहिलं तर 5 षटकांचा खेळ समाप्त झाला। 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 69 69 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या आणि आता मात्र जिंकण्यासाठी 70 धावेंची आवश्यकता असेल ते म्हणजेच मेहताब 11 या संघाला पंचावरती आपण पाहतोय। अनेक सारे मान्यवर या ठिकाणी उपस्थित सर्वांचं आम्ही करतोय मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। भिवंडीचे समाजसेवक उद्योजक हेमंत शेठ गुळवे तसंच मुसाबाई त्याचबरोबरीनं शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आणि तसेच पिसे गावचे सरपंच सन्माननीय विजय शेठ पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। सोबतीनं आपण पाहतोय सन्माननीय नवनाथ शेठ या ठिकाणी सरवलीचे समाजसेवक उपस्थित, त्याचबरोबरीनं महेंद्र शेठ पाटील उपसरपंच पिसेगावचे, त्याचबरोबर सन्माननीय रोहिदाजी पाटील, मंगेशजी भोईर, हेमंतजी कारवे साहेब, आमचे मित्र राहुलजी पाटील आणि सुजल जाधव हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचं आम्ही करतोय मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। कांबाकर चषकाच्या वतीनं आणि ग्रामस्थ मंडळ कांबाच्या वतीनं आपण करूयात या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। या मुख्य व्यासपीठ आपण पाहतो आमच्या टीव्ही स्क्रीन वरती सर्व मान्यवर देखील या ठिकाणी मात्र उपस्थित सध्याच्या घडीला आपण नुकताच उल्लेख केला होता की लगीन सराई सुरू आहे, लग्न समारंभ देखील सुरू आहेत आणि अशा बिझी शेड्यूल मध्ये देखील वेळात वेळ काढून ही सर्व आमचे मान्यवर या ठिकाणी मात्र या स्पर्धेला उपस्थित राहतात। सर्वांचं आम्ही करतोय मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। जाऊयात मागच्या दिशेने आता मात्र जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजे तब्बल 70 धावा मेहताब 11 या संघाला आणि या धावा चेस होतील की डिपेंड होतील मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूयात आमचे साथी समालोचक मित्र, आमचे अत्यंत जवळचे मित्र व्हॉइस ऑफ घारिवली, व्हॉइस ऑफ डोंबिवली रोशनजी संते सरांना ऐकूयात पुढील सत्रासाठी। थँक्यू ऑल ऑफ यू। थँक्यू सो मच विश्वासजी केणे सरांचा आवाज आपण ऐकला आणि धावा बनवल्या 5 षटकांमध्ये खऱ्या अर्थाने 69 धावांचं डोंगर उभं केलेलं आहे। या कांबाकर चषकामधील हायेस्ट स्कोर आपण पाहतोय बनवलेला आहे पीके एन सन्स या टीमने। काल आजच्या या रात्रीमधील हायेस्ट स्कोर आहे पीके एन सन्स या टीमचं, ज्या संघाने अप्रतिम खेळ केला पीके एन सन्स डोंबिवली आणि त्यांना फाईट करतोय तो म्हणजेच मेहताब भाई 11 या 2 टीम मध्ये हा सामना सुरू आहे। तिथून जो संघ पराभूत होईल तो संघ फाईट करेल कनक 11 भांडूप या संघासमोर या पुढच्या मॅच मध्ये। चला मेहताब भाई 11 12 मॅन पाठवा आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल मान्यवरांची उपस्थिती। आदरणीय
नक्कीच मुसाबाई इथे उपस्थित आहेत. आदरणीय विजय शेठ पाटील, त्यानंतर गणेश शेठ पाटील, नवनाथ शेठ, महेंद्र पाटील, उपसरपंच पिसे, रोहिदासजी पाटील, मंगेशजी भोईर, हेमंत कारवे साहेब, राहुलजी पाटील आणि सुजलजी जाधव साहेब उपस्थित आहेत. तमाम मान्यवर आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती विराजमान आहेत. त्या सर्व पाहुण्यांचं आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. कांबाकर चषक आपण पाहतोय. वर्ष हे दुसरं आहे आणि दुसऱ्या वर्षामध्ये खऱ्या अर्थाने नक्कीच चला मेहताबा 11 एक प्लेयर पाठवा आपला नाव सांगण्यासाठी. धावा बनवायचे आहेत या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी मेहताब 11 या टीमला 70 धावांचं टार्गेट आहे. सॅम्युअल आणि आसिफ आणि सॅम्युअल ही जोडी आहे. मेहताब 11 या टीम कडून 70 धाव बनवायचे आहेत 5 षटकांमध्ये. 14.00 च्या सरासरीने धावा बनवावे लागतील प्रति षटकामागे हा सामना जिंकण्यासाठी मेहताब 11 या टीमला. क्रिकेटचा हा दैदीप्यमान सोहळा आपण अनुभवतोय. खऱ्या अर्थाने नक्कीच 40+ हे क्रिकेट. बॅकफुटला गेले, इनफिल्डच्या वरून खेळतायत आणि गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सो मच आशिष म्हात्रे आहेत गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार सॅम्युअलच्या बॅट मधून. सॅम्युअलने चौकार लगावलेला आहे पहिल्या चेंडूवरती. बॅटची गडा आहे आणि हा झेल पकडलेला आहे. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज झालाय बाद. सॅम्युअल बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच डीजे मास्टर. न्यू बॅट्समन राकेश येत आहेत 3ऱ्या क्रमांकावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर विकेट मिळवली. गोलंदाज आशिष म्हात्रे, मॅन फ्रॉम देवीसापाडा डोंबिवली. सर्व खेळाडू खऱ्या अर्थाने ग्रामीणचे आहेत. कल्याण डोंबिवली विभागातील प्रत्येक गावातून एक खेळाडू निवडलेला आहे पीके सन्स या टीम मध्ये. साई म्हात्रेची बॅटिंग आपण 33 धावांची नाबाद इनिंग साकारली साई म्हात्रेने. बॅटच्या आतली कडा आहे, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आला हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आहे 4. चांगली नक्कीच गोलंदाजी आशिष करतायत, कारण की पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार, त्यानंतर नक्कीच विकेट मिळवली आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी सुरू आहे. आणि यस झेल पकडलेला आहे योगेश पाटीलने. फलंदाज झाले बाद.
विकेटचं बदन. राकेश बॅक टू द पवेलियन. पुल करतायत इनफिल्डच्या वरून शॉर्ट टर्म पुल अँड पॉवर पुल. सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल चौकार. कुठे असेल तर या विश्वासजी केने आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण. धावसंख्या आहे 8. धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात. 70 धाव बनवायचे आहेत त्या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय हेमंत गुलवी साहेब मुसाबाई, आदरणीय विजयजी पाटील साहेब, त्यानंतर सुधाबाई गणेशजी पाटील साहेब, नवनाथ शेठ, त्यानंतर महेंद्रजी पाटील साहेब, रोहिदासजी पाटील, मंगेशजी भोईर, हेमंतजी कारवे साहेब, राहुलजी पाटील आणि सुजलजी जाधव साहेब इथे उपस्थित आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी, कांबाकर चषक यशस्वी बनवण्यासाठी आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. या सर्व मान्यवरांचं आपण करूया विशेष कौतुक. थोडीशी खराब फिल्डिंग आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 9. धावसंख्या आहे 9. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 24 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 61 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 24 चेंडू बनवायच्या धावा 61. हा सामना जिंकण्यासाठी एक चांगलं बॅटल आपण पाहतोय या दोन टीम मध्ये. मेहताब 11 आणि त्यांना फाईट करतोय पीके सन्स डोंबिवली. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज निलेश म्हात्रे. कल्याण डोंबिवलीची आणबाण शान निलेश म्हात्रे येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. धाव मिळत नाहीये. आला हा डॉट बॉल. अजूनपर्यंत टेनिस बॉल क्रिकेटला कोड पडलेला आहे की निलेश म्हात्रे एक्झॅक्टली डावखुरे हाताचे फलंदाज आहेत की उजव्या हाताचे फलंदाज आहेत. क्या बात आहे. परफेक्ट यॉर्कर. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. चॉप करण्याचा प्रयत्न होता. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल. यस, परफेक्ट यॉर्कर चेंडू पूर्णपणे बीट केलाय बॅट्समन मेहताबला. धावसंख्या आहे 9. लेग ब्रेक हा चेंडू टप्पा पडला आणि चेंडूने वळण घेतलं. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. जवळजवळ 1 फूट चेंडूने वळण घेतलेला आहे. डॉट बॉल येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 9 धावा धावफलकावरती. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न. नाराज आहे स्वतःवरती. मेहताबाई देखील डोक्यावरती हात ठेवलेला आहे कारण की हा चेंडू ते चौकार किंवा षटकार सहज मारू शकले असते, परंतु आलाय हा डॉट बॉल. सलग 6 चौथा डॉट बॉल येतोय. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. डॉट बॉलचं सातत्य. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. सलगचा आलाय हा 5वा डॉट बॉल. निलेश म्हात्रे. काय गोलंदाजी सुरू आहे या षटकामध्ये. 40+ माध्यमातून पहिले मेडन षटक येईल का? लॉप करताय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखना फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13. जिंकण्यासाठी 57 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लकीत 18.
18 चेंडू आणि 57 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 19.00 च्या सरासरीने धावा बनवावी लागतील प्रति षटकामागे. संदेश फिरकी आक्रमण आहे. लेग ब्रेक हा चेंडू दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता आहे संदेश मध्ये. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. पहिला चेंडू यावीस लेग ब्रेक आणि हा डॉट बॉल येतोय. धावसंख्या आहे 13. क्या बात आहे, कासेद आहे संदेश यांची. फिरकी आक्रमण आपण पाहू शकाल. धावसंख्या आहे 13. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने अपेक्षित बॅटिंग होत नाहीये. मेहताब 11 या टीम कडून फुल टॉस एलिव्हेशन नाहीये. साई म्हात्रे डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज आसिफचा खेळ लागतोय. अजून एक धक्का मेहताब 11 या टीमला. फरक पडणार नाहीये या मॅच मध्ये. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल. 14 3/14 ही धावसंख्या आहे. आता मात्र समीकरण कठीण होत चाललेलं आहे. नक्कीच सर्वांचं मी मनापासून आभार मानेन. खऱ्या अर्थाने सर्वांचे लाडके मुसाबाई, त्यानंतर विजय शेठ पाटील, त्यानंतर सुधाबाई असतील, गणेशदादा पाटील असतील, नवनाथ शेठ असतील, महेंद्रदादा पाटील असतील, रोहिदाजी पाटील, मंगेशजी भोईर, त्यानंतर हेमंत कारवे, राहुलजी पाटील आणि सुजलजी जाधव या सर्वांचं मी मनापासून आभार मानेन. आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी आणि मोलाचं सहकार्य केलं. आर्थिक सहकार्य आहे या स्पर्धेला यशस्वी बनवण्यासाठी. त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून आभार. धावसंख्या आहे 15. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही 55 धावांची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक. कोमल येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. पीके एन सन्स टीमचे कॅप्टन मॅन फ्रॉम पिसौली. फुलटॉस चेंडू आहे. क्षेत्ररक्षक होते, थोडेसे दूर राहिले. नक्कीच स्वतः संघ मालक होते प्रल्हादजी कालन. त्यांच्या नावाने हा संघ खेळतोय पीके एन सन्स. बॅकफुटला गेले आणि फक्त दिशा दिली. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 17. जिंकण्यासाठी अजूनही 53 धावांची गरज आहे. 10 चेंडू शिल्लक. ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे.
खऱ्या अर्थाने भावेशजी म्हात्रे असतील, आमचे ऋतिक म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहू शकाल. खूप चांगलं कार्य करते. कॅमेरा वर्क आपण पाहिलं गेले तर कॅमेरामन विकी ज्ञानेश्वर, धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच 18. क्या बात आहे. स्विंग यानामीस प्रचंड वेग आहे कोमलच्या गोलंदाजीमध्ये. नाव जरी कोमल असलं तरी देखील गोलंदाजी नक्कीच वेगवान होतीये. धावसंख्या आहे 18. पूर्णपणे वर्चस्व या सामन्यावरती पीके सन्स डोंबिवली या टीमचं. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा आला हा डॉट बॉल. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतंय या मॅच मध्ये. मेहताब 11 या टीमला. चला कनक 11 भांडूप या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी व्यासपीठावरती येऊन थांबायचं आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. बॅक टू द बॉलर खेळत आहेत. आलाय हा डॉट बॉल आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 18. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 52 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. मिस्टर आमिंग झेलची शक्यता आणि हा झेल सोडलेला आहे. संदेश आहेत सेकंड स्पेल मध्ये कॉट अँड बॉलची संधी होती, झेल सोडलेला आहे. क्या बात आहे. लेग ब्रेक हा चेंडू आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. पहिली अवांतर धाव या इनिंग मधील पहिला व्हाईट बॉल आहे या इनिंग मधील. 5 चेंडू शिल्लक आहेत, फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. पहिला सामना प्रवीण दादा खऱ्या अर्थाने एकतर्फी होतोय. या मॅच मध्ये मजा नाहीये, कारण की 69 धावांचं डोंगर उभं केलं होतं पीके सन्स डोंबिवली या टीमने आणि त्यानंतर केलेली गोलंदाजी या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आहे. प्रल्हादजी कालन यांचा पीके सन्स खऱ्या अर्थाने सायली एक्स चषक अंबरनाथ इथे देखील स्पर्धा सुरू आहे. तिथे देखील पीके सन्स हा संघ क्वालिफाय झालेला आहे तालुका हाफ मधून. बॅकफुटला गेले आणि कट करण्याचा प्रयत्न होता, त्याच्यावरती मिळते एक धाव. प्रल्हादजी कालन जे स्वतः संघ मालक आहेत ते येत्या चेंडूवरती. गोल्डन मॅन म्हणून ओळख आहे संपूर्ण डोंबिवली विभागामध्ये. आजदे गावचे सुप्रसिद्ध उद्योजक नक्कीच बॅटच्या आतली कडा आहे, त्याच्यावरती मिळते एक धाव. खऱ्या अर्थाने पीके सन्स हे उद्योग क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे. नक्कीच सर्वांची कुलस्वामिनी आई एकवीरा आईच्या नक्कीच पायथ्याशी नक्कीच पीके सन्स या नावाने फार्म हाऊस देखील आहे त्यांचं. एकदम मिळत्या चेंडूवरती एकतर्फी सामना सुरू आहे. एक लीगल चेंडू आणि हा सामना फिनिश होईल, कारण की एक चेंडूने 47 धावा बनवायच्या आहेत.